नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता संसदेचं प्रत्यक्ष कामकाज जे ठरावांद्वारे चालतं म्हणजे नियमित कामकाज त्याच्या बाबतीत आपण बघायला सुरुवात करू। याच्यामध्ये बघा डिजिटल संसद नावाची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये संसद.in आणि याच्यामध्ये FAQs आहेत, त्याच्यामध्ये बरीचशी ऑथेंटिक माहिती जी आहे कामकाजाविषयीच्या बऱ्याच विषयांची ऑथेंटिक माहिती तिथे आहे। त्याचा आपण जास्तीत जास्त रेफरन्स घेतलेला आहे जेणेकरून आपण जे शिकवतो आहोत ते अत्यंत ऑथेंटिक असावं आणि सरळ संसदेच्या वेबसाईटवरनंच असावं। त्याच्यामुळे ही ती वेबसाईट आहे। आता बघा की ज्यावेळी क्वेश्चन आवर झाला, 0 आवर झाला आणि आता कामकाज सुरू होतंय संसदेचं रेग्युलर कामकाज। आता कुठल्याही विषयावर जर संसदेमध्ये चर्चा घडवून आणायची असेल तर ती कशी घडवून आणायची? क्वेश्चन आवर मध्ये म्हणजे प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये तर प्रश्न विचारून घडवली जाते। समजा काहीतरी नवीन कायदा करायचा आहे, तर या कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात नेमकी कशी करायची, ते संसदेमध्ये मांडायचं कसं आणि मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा कशी होणार, त्याच्यानंतर ते पारित होणार का संमत होणार की नाही संमत होणार वगैरे वगैरे, या सगळ्यांची काहीतरी प्रोसेस असली पाहिजे। ओके, म्हणून ही सर्व प्रोसेस व्यवस्थित लावून देण्यात आलेली आहे की त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी असली पाहिजे। सो कोणत्याही सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर संसदेमध्ये जर चर्चा घडवून आणायची असेल तर ती प्रस्ताव म्हणजेच मोशन मांडूनच घडविता येऊ शकते। ओके, मोशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मोशन, मराठीमध्ये म्हणतात प्रस्ताव। सो बघा संसद TV मध्ये जे लिहिलेलं आहे, मोशन म्हणजे एनी फॉर्मल प्रपोजल, म्हणजे औपचारिक एखादं प्रपोजल मेड टू द हाऊस, म्हणजे सभागृहासमोर मांडलेला, बाय अ मेंबर म्हणजे सदस्याने, दुसरं कोणी मांडू शकत नाही। राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये तुम्ही आम्ही जाऊन नाही मांडू शकत जोपर्यंत आपण मेंबर ऑफ पार्लमेंट MP होत नाही तोपर्यंत। फॉर इलिसिटिंग अ डिसिजन ऑफ द हाऊस, आणि त्याद्वारे आपल्याला काय हवं असतं, त्या मेंबरला काय हवं असतं की संसदेचा निर्णय त्याच्यावर। सो सार्वजनिक समजा आता एखादा कायदा असेल, समजा सायबर गुन्हे, आता डीप फेक हे तंत्रज्ञान तुम्ही बघितलेलं असेल, ते रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर यांचे अनेक डीप फेक व्हिडिओ आले। कॅटरीना कैफ, रश्मिका मंदाना यांचा चेहरा वापरून आणि खालच्या बॉडीमध्ये अत्यंत अश्लील व्हिडिओ वापरून ते डीप फेक व्हिडिओ तयार करण्यात आला। जो सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ होता की सचिन तेंडुलकरच्या आवाजाच्या सॅम्पलला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, म्हणजे दुसऱ्या माझ्या आवाजात मी रेकॉर्ड करायचं, त्यांनी काय रेकॉर्ड केलं की माझी मुलगी हा गेम खेळते आणि हा गेम फार छान आहे वगैरे वगैरे, हे मी रेकॉर्ड करणार। त्याच्यानंतर काय होणार की जे सचिन तेंडुलकरचे व्हॉइस सॅम्पल ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहेत, सचिन तेंडुलकर बोलताना वगैरे, ते AI मध्ये टाकून मी माझ्या आवाजात बोललेलं सचिन तेंडुलकरच्या आवाजात येईल अशा पद्धतीने त्याला मॉडिफाय करायचं आणि सचिन तेंडुलकरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हा आवाज इन्सर्ट करून टाकायचा। अशा पद्धतीने सचिन तेंडुलकरचा डीप फेक तयार करण्यात आला आणि मेनी मोर। सो या सगळ्यांना जर आता याच्यामुळे अनेक लोकांची बदनामी होती आहे, अनेक लोकांची फसवणूक होती आहे, बरोबर। आता समजा रश्मिका मंदाना किंवा कॅटरीना कैफचा असेल तर त्यांची बदनामी होते आहे की ज्या प्रत्यक्षात ज्या अश्लील गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत त्या त्यांच्या नावावर, अच्छा, जे विश्वास ठेवणारे असतात ते विश्वास ठेवून देतात। किंबहुना जवळपास मला असं वाटतं की 80% जनता, त्याच्यामध्ये तरुण, गरीब, श्रीमंत सगळे, ग्रामीण, शहरी, हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना असं वाटतं की व्हॉट्सॲपवर जे आलं ते सगळं खरं आहे। सो आज रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ आहे, उद्या तुम्ही, आम्ही, आपल्या आया, बहिणी, मुली, कोणाचंही होऊ शकतं, राईट, त्यांची बदनामी होते। दुसरं धोका कसा पब्लिकला की सचिन तेंडुलकर म्हणतोय की हा गेम चांगला आहे, हा डाउनलोड करा, आणि तो गेम जर समजा काहीतरी सायबर फ्रॉड, त्याच्यातनं बँकेतले पैसे सायफन करायचे वगैरे त्याच्याशी रिलेटेड तो गेम असेल तर लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, राईट। सो अशा पद्धतीने या वेगवेगळ्या या तंत्रज्ञानावर आता कंट्रोल करणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे हा सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे। आणि समजा या विषयावर मला संसदेमध्ये आपल्याला एखाद्या मेंबरला म्हणजे मंत्र्याला
सायबर गुन्ह्यांच्या संबंधित म्हणजे डीपफेक तंत्रज्ञानाशी संबंधित या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर कायदा करायचा आहे किंवा एखादा प्रस्ताव पारित करायचा आहे किंवा एखादा ठराव पारित करायचा आहे, काहीतरी चर्चा घडवून आणायची आहे, तर ती मला कशा पद्धतीने घडवून आणता येईल, तर त्याच्यासाठी मला एक मोशन मूव्ह करावी लागेल, म्हणजे प्रस्ताव मांडावा लागेल. तो प्रस्ताव मी लोकसभेसमोर किंवा राज्यसभेसमोर मांडेल आणि असा कायदा आपण केला पाहिजे ही मी रिक्वेस्ट करेल लोकसभेला किंवा राज्यसभेला, ज्याचा मी मेंबर असेल तो, आणि मग त्याच्यावर सभागृह आपला निर्णय देईल की हो याच्यावर असा कायदा झाला पाहिजे. राईट. सो या प्रोसेससाठी काय करावं लागतं? मोशन. राईट. सो मोशन म्हणजेच प्रस्ताव मूव्ह करावा लागतो. राईट. ठीक. आता फ्रेझिंग म्हणजे हा जो प्रस्ताव असतो, ही जी मोशन असते, याचं जे फ्रेझिंग असतं, फ्रेझिंग म्हणजे काय? वाक्यरचना. ही वाक्यरचना कशी असते हे फार महत्त्वाचं आहे. ती अशी असते, इफ ॲडॉप्टेड इट विल एक्सप्रेस द जजमेंट ऑर विल ऑफ द हाऊस. म्हणजे समजा तो जो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव जर सभागृहाने स्वीकार केला म्हणजे संमत केला, तर त्याच्याने लोकसभेची किंवा राज्यसभेची जजमेंट ऑर विल म्हणजे निर्णय कळेल. म्हणजे कसं की समजा मोशन मी अशी मांडलेली आहे की सायबर गुन्ह्यां म्हणजे मी असा प्रस्ताव मांडत आहे की सायबर गुन्हे व डीप फेक तंत्रज्ञान याच्या संबंधी सरकारने तातडीने कायदा करण्याची गरज आहे. हा प्रस्ताव आहे. हा जर संसदेने स्वीकारला तर याचा अर्थ काय की संसदेचं काय मत आहे? हो केला पाहिजे. म्हणजे असं क्लिअरली ते कळलं पाहिजे की संसदेने याच्यावर काय निर्णय दिला. अशा पद्धतीने वाक्यरचना असली पाहिजे प्रस्तावाची किंवा मोशनची. एनी मॅटर ऑफ इम्पॉर्टन्स कॅन बी द सब्जेक्ट ऑफ मोशन. ते आपण बघितलं. It is framed in a way it is wished to be passed by the house and on which a vote can be taken. त्याची अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते की तो जर ॲक्सेप्ट केला तो ठराव, तो प्रस्ताव, तर याचा अर्थ त्याला लोकसभा किंवा राज्यसभा फेवरेबल आहे असं दिसलं पाहिजे आणि त्याच्यावर मतदान घेता आलं पाहिजे, अशी त्याची वाक्यरचना पाहिजे. ओके. तो थोडासा कायद्याचा भाग आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त चर्चा करायची गरज नाही. कोणताही प्रस्ताव सभागृहाच्या अध्यक्षांच्या संमतीनेच मांडता येऊ शकतो. ओके. अध्यक्षांची संमती त्याला लागतेच. इट इज मस्ट. अध्यक्ष म्हणजे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष. असा प्रस्ताव स्वीकृत किंवा अस्वीकृत करून संसद त्यावरील आपलं मत व्यक्त करते. म्हणजे स्वीकृत केला तर याचा अर्थ संसद त्याला फेवरेबल आहे, अस्वीकृत केला तर याचा अर्थ संसद त्याला फेवरेबल नाही. मंत्री किंवा खासगी सभासद प्रस्ताव मांडू शकतात. मंत्री किंवा खासगी सभासद. आता एक पक्क लक्षात ठेवायचं, प्रायव्हेट मेंबर काय म्हणजे कोण? जो मंत्री नाही. सो नॉर्मली मंत्रीचं प्रस्ताव मांडतात कारण सरकार सत्तेत असतं, परंतु खाजगी सभासद म्हणजे प्रायव्हेट मेंबर म्हणजेच गैरसरकारी मेंबर, गैरसरकारी सभासद हे सुद्धा प्रस्ताव मांडू शकतात. नेक्स्ट. आता बघा, जसजशी लोकशाही परिपक्व होत गेली, 1952 पासून हळूहळू लोकशाही विकसित होत गेली, वेगवेगळे कशा पद्धतीने प्रस्ताव मांडता येऊ शकतात वगैरे वगैरे अशी एक परंपरा विकसित होत गेली आणि त्यानुसार प्रस्तावांचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले. ओके. ते आपण बघणारच आहोत. पण प्रमुख जे ढोबळ वर्गीकरण आहे प्रस्तावांचं, ढोबळ ब्रॉड वर्गीकरण, ते 3 प्रकारात केलं जातं. एक म्हणजे मूळ प्रस्ताव. आधी आपण नावं बघून घेऊ, मग त्याची डिटेल बघू. एक म्हणजे मूळ प्रस्ताव, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सबस्टॅन्टिव्ह मोशन. मूळ प्रस्ताव इंग्लिशमध्ये म्हणतात सबस्टॅन्टिव्ह मोशन. सो सबस्टॅन्टिव्ह मोशन हा वर्ड सुद्धा लक्षात ठेवा. उगाच आपण मराठीचा बाऊ करायचा नाही, इंग्लिश मला येत नाही वारंवार म्हणायचं नाही. हळूहळू वर्ड लक्षात ठेवायची सवय करून घ्यायची, हळूहळू तुम्हाला बरोबर यायला लागेल.
मराठीचा अभिमान असलाच पाहिजे, हिंदीचा अभिमान असलाच पाहिजे, परंतु दुराभिमान नको. इंग्लिश ही जागतिक लँग्वेज आहे, कुठेही आपल्याला लागते, म्हणून इंग्लिशसुद्धा आलं पाहिजे. आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. अगदी तोडकी मोडकी आले तरीसुद्धा चालेल. महात्मा गांधी ज्यावेळी बॅरिस्टरकीच्या याच्यासाठी शिफारस घेण्यासाठी, बॅरिस्टरकी शिकण्यासाठी त्यांना जायचं होतं इंग्लंडला, त्यावेळी तिथे एक गोरे अधिकारी होते लेली म्हणून, त्यांच्याकडे ते शिफारसपत्रासाठी गेले, म्हणजे तिथेच आपलं गुजरातमध्ये. तर ते एकही शब्द बोलले नाहीत, कारण त्यांना इंग्लिश बोलण्याची खूप भीती वाटत होती. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर, इंग्लंडला ते ज्यावेळी निघाले जायला बोटीने, त्यावेळी तर बोटी होत्या, पोरबंदरवरनं ज्यावेळी ते विलायतेला म्हणजे इंग्लंडला जायला निघाले, तर ते कोणासोबतच, म्हणजे महिना दीड महिन्याच्या प्रवासात ते जहाजामध्ये जेवणाच्या टेबलावर पण बसायचे नाही, डेकवर जायचे नाही, जेणेकरून कोणतरी, कारण त्यात एक मुजुमदार सोडले त्यांच्यासोबत. त्यावेळी त्या जहाजावर एक पण भारतीय माणूस नव्हता, सगळे इंग्रज होते त्याच्यामुळे, किंवा युरोपियन होते, त्यामुळे त्यांना कसं इंग्लिश बोलायचं म्हणून ते कोणाशी बोलायचे नाही, एकटे एकटे एका रूममध्ये राहायचे. आपल्याला असं करायचं नाही. तोडकं मोडकं कसंही बोलायचं, हसले लोक तरी बोलायचं, काही फरक पडत नाही. शेवटी काय, आपलं म्हणणं दुसऱ्याला कळणं हे महत्त्वाचं आहे. ओके. सो सबस्टॅन्टिव्ह मोशन याला मराठीमध्ये म्हणतात मूळ प्रस्ताव. दुसरा प्रकार म्हणजे बदली प्रस्ताव, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सबस्टिट्यूट मोशन. आणि तिसरा म्हणजे अंगभूत प्रस्ताव, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सबसिडियरी मोशन. काही लिहून घेण्याची गरज नाही, कारण PDF तर मी शेअर करतोच आहे. ओके. आता सबस्टॅन्टिव्ह मोशन किंवा मूळ प्रस्ताव म्हणजे काय? अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित असलेला, ओके, अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित असलेला, याच्यामध्ये वर्ड नुसतं महत्त्वाच्या नाही, अत्यंत महत्त्वाच्या असा वर्ड आहे. स्वयंस्पष्ट म्हणजे काय, की त्या प्रस्तावाचा अर्थ काढण्यासाठी दुसरं कुठला प्रस्ताव, दुसरं कुठला पेपर वाचायची गरज नाही. तो प्रस्ताव स्वयंस्पष्ट आहे. ओके. तो वाचल्यानंतर कळतं. स्वयंसिद्ध म्हणजे कशाच्याही, याला दुसऱ्या कशाच्या आधाराची त्याला गरज नाही. स्वयंपूर्ण, पुन्हा तेच, कुठल्या आधाराची गरज नाही असा प्रस्ताव. सो अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचा, स्वयंस्पष्ट, स्वयंसिद्ध वगैरे वगैरे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड्स आहेत अ सेल्फ कंटेंड म्हणजे स्वयंस्पष्ट, इंडिपेंडंट स्वतंत्र, प्रपोजल मेड इन रेफरन्स टू अ सब्जेक्ट विच इज विश्ड टू बी ब्रॉट फॉरवर्ड. ओके. आता बघा, सर्व प्रकारचे प्रस्ताव, ठराव, प्रस्ताव फॉर इलेक्शन ऑफ स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर. आता ही उदाहरणं इथे मी मराठीत पण दिलेले आहेत, त्यामुळे मराठीतले वाचतो की सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजे मूळ प्रस्तावांची उदाहरणं काही. राष्ट्रपतींविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव. ओके. राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी मांडला जाणारा महाभियोग प्रस्ताव हा स्वयंस्पष्ट असतो, अत्यंत महत्त्वाचा असतो, सेल्फ कंटेंट असतो, आणि त्यासाठी दुसऱ्या कुठल्या प्रस्तावाची, ठरावाची, पेपरला रेफर करण्याची गरज नसते. ओके. सर्व प्रकारचे ठराव म्हणजे रिझॉल्युशन्स, हे आपण पुढे बघणारच आहोत. ठराव म्हणजे काय? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्ताव. राष्ट्रपतींचं ज्यावेळी अभिभाषण होतं, केव्हा केव्हा होतं, 2 वेळा नॉर्मली होतं. एक म्हणजे नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर तिची पहिली बैठक, आणि दरवर्षी जानेवारीनंतर ज्यावेळी बजेट मांडला जातो त्याच्या आधीच्या दिवशी होणारा त्यांचं अभिभाषण. याच्यावर जो आभारदर्शक प्रस्ताव मांडला जातो तो सुद्धा सबस्टॅन्टिव्ह म्हणजे मूळ प्रस्तावाचं स्वरूप असतं. राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवणे वगैरे वगैरे, ही अशी उदाहरणं आहेत कशाची? मूळ प्रस्तावाची किंवा सबस्टॅन्टिव्ह मोशनची. दुसरा म्हणजे बदली प्रस्ताव किंवा सबस्टिट्यूट मोशन. एखाद्या मूळ प्रस्तावाच्या जागेवर दुसरा पर्यायी प्रस्ताव जर मांडला तर त्याला बदली प्रस्ताव म्हणतात. समजा एक कुठला तरी मूळ प्रस्ताव मांडलेला आहे, पण त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर वगैरे किंवा चर्चेविनाच जर मेंबरला असं वाटलं की नाही, या प्रस्तावाऐवजी मला हा प्रस्ताव मांडायचा आहे, म्हणजे थोडा बदल करून दुसरा मांडायचा आहे, पण त्या प्रस्तावाच्या जागेवर, म्हणजेच काय, त्या प्रस्तावाला सबस्टिट्यूट करणारा,
रिप्लेस करणारा, सबस्टिट्यूट करतो, तो मूळ प्रस्तावाला सबस्टिट्यूट करतो, म्हणजे मूळ प्रस्तावाला बाजूला सारून त्याच्या जागेवर नवीन प्रस्ताव येतो, म्हणून त्याला सबस्टिट्यूट मोशन असं म्हणतात. ओके. सनसेट टीव्ही मधला डिस्क्रिप्शन आहे बघा, मूड इन सबस्टिट्यूशन ऑफ ओरिजिनल मोशन. ओके, ठीक आहे. आता असा बदली प्रस्ताव सभागृहाने स्वीकृत केला तर ज्या मूळ प्रस्तावाच्या जागेवर तो प्रस्ताव आणला गेला होता तो मूळ प्रस्ताव आपोआप रद्द होतो आणि बदली प्रस्ताव स्वीकृत होतो. ऑब्व्हियसली समजा मी XYZ प्रस्ताव आणला होता, मूळ प्रस्ताव सबस्टॅन्टिव्ह मोशन, पण कालांतराने मी तो मूळ प्रस्तावाच्या जागेवर बदली प्रस्ताव ABC आणला आणि हा ABC प्रस्ताव जर पारित केला संसदेने तर जो मूळ XYZ प्रस्ताव होता तो आपोआप रद्दबातल होतो. कारण काय? आधीचा रद्दबातल होतो कारण आधीच्या जागेवर हा आला होता आणि हा मंजूर झाला, त्यामुळे आधीचा अस्तित्वात राहत नाही. असं नाही की XYZ प्रस्ताव होता तो पण अस्तित्वात आहे पण पारित नाही झाला आणि ABC पारित झाला, असं नाही. ABC पारित झाला नवीन सबस्टिट्यूट प्रस्ताव की XYZ नष्ट होतो, म्हणजे तो अस्तित्वातच राहत. ओके. पुढचा अंगभूत प्रस्ताव, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात सबसिडियरी मोशन. आता हे अंगभूत हे जे आहे हे काही ठिकाणी मराठीमध्ये वापरलेलं आहे म्हणून मी घेतलेला आहे, पण तो शब्द कितपत योग्य आहे किंवा परीक्षेत विचारल्या जाताना तो अंगभूतच शब्द वापरला जाईल की आणखी दुसरा वापरला जाईल याचा भरोसा नाही. म्हणून सबसिडियरी मोशन हा शब्द लक्षात ठेवा. या प्रस्तावाला स्वतंत्र असे अस्तित्व नसते आणि साधारणपणे दुसऱ्या एखाद्या प्रस्तावाच्या संदर्भानेच त्याचे अस्तित्व असते, म्हणून त्याला अंगभूत प्रस्ताव म्हणतात. संसद टीव्ही मध्ये दिलेला आहे बघा, डिजिटल संसदमध्ये डिपेंड्स अपॉन ऑर रिलेट टू अदर मोशन्स ऑर फॉलो अप ऑन सम प्रोसिडिंग इन द हाऊस. म्हणजे काय बघा, मूळ प्रस्ताव होता तो तर स्वयंसिद्ध होता, बदली प्रस्ताव होता तो पण एका अर्थाने स्वयंसिद्ध होता कारण तो दुसऱ्या एका प्रस्तावाची जागा घेत होता, म्हणजे तो पण तसा स्वयंसिद्ध प्रस्ताव होता. पण हा जो अंगभूत प्रस्ताव असतो हा स्वयंसिद्ध नसतो. म्हणजे काय की दुसऱ्या एखाद्या प्रस्तावाच्या संदर्भाने हा प्रस्ताव थोडासा ॲडिशनल असतो. म्हणजे मूळ प्रस्ताव ABC आहे, XYZ आहे आणि हा मूळ प्रस्ताव राहतोच आहे, पण याच्या अनुषंगाने अजून एक मी ABC प्रस्ताव मांडतोय. ओके, याला म्हणतात अंगभूत. म्हणजे जसे माझे हे समजा कपडे आहेत ना, ज्यावेळी मी हे कपडे अंगावर चढवलेले आहेत हे अंगभूत आहेत, माझ्या अंगावर आहेत, माझ्यावर डिपेंडंट आहेत. हा कपडा शर्ट बाहेर काढून ठेवला की त्याला असं माझ्या व्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्व नसतं. ओके, या पद्धतीने. सो दॅट इज सबसिडियरी मोशन. आता हे जे अंगभूत प्रस्ताव आहेत या अंगभूत प्रस्तावांचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. फक्त अंगभूतचे 3 उपप्रकार आहेत. याला इंग्लिशचे शब्द ठेवलेले आहेत मी, ॲन्सिलरी मोशन, सुपरसिडिंग मोशन आणि अमेंडमेंट. ॲन्सिलरी मोशन म्हणजे सभागृहाचे नियमित कामकाज पुढे चालू ठेवण्यासाठी, म्हणून या प्रस्तावाचा उपयोग होतो. फक्त जे कामकाज चालू आहे ते पुढे चालू राहावं एवढ्यासाठी ॲन्सिलरीचा उपयोग होतो. सुपरसिडिंग म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा सुरू असताना तो विषय सोडून दुसऱ्या एखाद्या विषयासाठी हा प्रस्ताव मांडला जातो, त्यामुळे आधीच्या विषयावरील चर्चेला पर्यायी प्रस्ताव ठरतो. म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा चालू होती आणि ती चर्चा थांबवून दुसऱ्या एखाद्या विषयासाठी हा प्रस्ताव मांडला जातो, म्हणून याला सुपरसिडिंग मोशन म्हणतात. याचा अर्थ काय? याचं कारण काय? सुपरसीड म्हणजे काय? मागच्यावर हावी होणे किंवा मागच्याच्या वर येणे. तर याच्यात काय होतं की मागची जी चर्चा चालू होती ती थांबते आणि नवीन चर्चा सुरू होते. म्हणून याच्यात आणि सबस्टिट्यूशनमध्ये मात्र फरक आहे. सबस्टिट्यूशनमध्ये काय होतं की आधीचा प्रस्ताव नष्टच होऊन जातो, त्याच्या बदल्यात दुसरा प्रस्ताव असतो. इथे आधीच्या विषयावरची फक्त चर्चा थांबते. सो सुपरसिडिंग. आणि तिसरं आहे अमेंडमेंट म्हणजे काय? दुरुस्ती प्रस्ताव. मूळ प्रस्तावातील फक्त काही भागात बदल करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे समजा मूळ प्रस्ताव XYZ आहे,
त्याच्यातला वाय कॉम्पोनंट काढून त्याच्या ठिकाणी फक्त बी टाकायचं आहे आणि त्याला एक्स बी झेड करायचं आहे. म्हणजे मूळ प्रस्ताव समजा होता, त्याच्यात चार वेगवेगळे क्लॉज होते, तर त्याच्यातला बाबा मूळ प्रस्ताव तसाच राहू द्यायचा आहे, फक्त त्यातला एक क्लॉज बदलायचा आहे, त्याच्याऐवजी हे करायचं आहे. तर त्यामध्ये मूळ प्रस्तावामध्ये फक्त दुरुस्ती होते, अमेंडमेंट होते, म्हणून याला अमेंडमेंट प्रस्ताव किंवा दुरुस्ती प्रस्ताव म्हणतात. ठीक आहे, राईट. आता हे जे आपण बघितलं, हे जे 3 मुख्य प्रकार बघितले, मूळ प्रस्ताव, सबस्टॅन्टिव्ह मोशन, त्याच्यानंतर सबस्टिट्यूट मोशन म्हणजे बदली प्रस्ताव, सबसिडियरी मोशन म्हणजे अंगभूत प्रस्ताव, आणि या अंगभूतचे पुन्हा 3 उपप्रकार. ओके, हे काय होतं, हे ब्रॉड डिस्क्रिप्शन होतं. म्हणजे कुठलाही प्रस्ताव या कुठल्या तरी कॅटेगरीत बसवता येतो असं आहे, हे ब्रॉड डिस्क्रिप्शन आहे. ओके, आता आपण ॲक्च्युअल प्रस्ताव बघणार आहोत. म्हणजे एखादा मूळ प्रस्ताव, एखादा बदली प्रस्ताव असू शकतो, एखादा अंगभूत प्रस्ताव असू शकतो. तर आता ॲक्च्युअल जे प्रस्ताव असतात ते काही महत्त्वाचे प्रस्ताव आपण बघणार आहोत. ओके, पहिला प्रस्ताव आपण बघू, तो म्हणजे समापन प्रस्ताव किंवा क्लोजर मोशन. समापन म्हणजे काय, एखादं कुठलीही गोष्ट ज्यावेळी समाप्त होते, एंड होते, त्याला आपण म्हणतो की समापन झालं. आपण म्हणतो ना की एखाद्या समारंभाची, बैठकीचे समापन झाले, बैठकीच्या समापन प्रसंगी अमुक अमुक उपस्थित होते, अधिवेशनाच्या समापन प्रसंगी अमुक अमुक यांनी असे असे भाषण केले. समापन म्हणजे समाप्ती. क्लोजर, क्लोज होणं, ती गोष्ट क्लोज होणं, संपणं. एखाद्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना ती चर्चा थांबवण्यासाठी, म्हणजेच तिची समाप्ती किंवा समापन करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे कुठल्या तरी एका प्रस्तावावर चर्चा सुरू होती, सुरू आहे, आणि ती चर्चा थांबवायची आहे, आणि तात्पुरती नाही, ती कायमची थांबवायची, म्हणजे आत्ता तरी क्लोज करायची आहे, तिला तिचं समापन करायचं त्या चर्चेचा. त्याच्यासाठी जो ठराव मांडला जातो, म्हणजे क्लोज करण्यासाठी जो ठराव मांडला जातो, त्याला क्लोजर मोशन किंवा समापन प्रस्ताव म्हणतात. हा प्रस्ताव सभागृहाने जर मंजूर केला तर मूळ प्रस्तावावरील चर्चा ताबडतोब थांबवली जाते आणि त्यावर मतदान घेतले जाते. आधीच ठरलेल्या सभासदांची भाषणे राहिली असतील तरी सुद्धा चर्चा थांबवली जाते. समजा ABC प्रस्ताव होता, त्याच्यावर चर्चा सुरू होती आणि सरकारने किंवा दुसऱ्या मेंबरने, म्हणजे प्रायव्हेट मेंबरने किंवा गव्हर्नमेंट मेंबरने क्लोजर मोशन टाकली की आता बस झालं, याच्यावरची चर्चा बस झाली, किंवा दुसरं काही कारण असेल की चर्चा समापन प्रस्ताव. तर आणि तो समापनासाठी मांडलेला जो प्रस्ताव आहे तो जर सभागृहाने ॲक्सेप्ट केला, म्हणजे मांडला तर लगेच चर्चा थांबत नाही. समापनासाठी प्रस्ताव मांडला आहे, तो समापनाचा प्रस्ताव संमत झाला पाहिजे. म्हणजे मग मी मांडेल की बा या विषयावरील चर्चा समाप्त करण्यात यावी, समापन प्रस्ताव. ओके, हा प्रस्ताव संसदेने समजा सभागृहाने मान्य केला, तर ज्या क्षणी मान्य केला याचा अर्थ काय की सभागृहाने ती जी मूळ चर्चा चालू होती आधीच्या प्रस्तावावर, तिला समाप्त करण्याला आपली संमती दिली. राईट, असं झालं की लगेच ताबडतोब ती चर्चा थांबवली जाते. समजा त्यावेळी कोणाचं भाषण चालू असेल, अर्ध झालेलं असेल, किंवा दुसऱ्या काही मेंबरची भाषणं त्याच्यावर होती प्रस्तावित, ती राहिली असतील, ती सुद्धा घेतली जात नाही, ताबडतोब ते सगळं थांबतं. ठीक आहे, आणि तो जो प्रस्ताव होता आधीचा ज्याच्यावरची चर्चा थांबवली गेली, त्याच्यावर लगेच मतदान घेतलं जातं. चर्चा थांबवली जाते आणि मतदान घेतलं जातं की झाली बाबा याच्यावर चर्चा, आता मतदान करा आणि तो ॲक्सेप्ट का नॉट ॲक्सेप्ट क्लिअर करा. ओके, याला समापन प्रस्ताव म्हणतात. याचे 4 उपप्रकार आहेत. कशाचे? समापन प्रस्तावाचे. एक, सिंपल क्लोजर म्हणजे सामान्य किंवा साधारण समापन. याच्यात काय नाही, संबंधित सभासद असा प्रस्ताव मांडतो की संबंधित विषयावर पुरेशी चर्चा झालेली असल्याने त्यावर मतदान घेण्यात यावे. समजा खरोखर एखाद्या विषयावर चर्चा होत असेल संसदेमध्ये चांगली डिटेल,
आणि चर्चा झाली, चालू आहे आणि बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे, मग सभासद मांडू शकतो की याच्यावर पुरेशी चर्चा झालेली आहे, त्यामुळे हा विषय अजून लांबवण्यात येऊ नये आणि आता हे तो जो ठराव आहे तो आता चर्चा थांबवून त्याच्यावर मतदान घेण्यात यावं. अशी क्लोजर मोशन टाकली तर तिला म्हणतात सामान्य किंवा साधारण क्लोजर किंवा सिंपल क्लोजर. ओके, ठीक. पुढचं खंडशः समापन म्हणजे क्लोजर बाय कंपार्टमेंट्स. कंपार्टमेंट म्हणजे काय? एक रेल्वे असते, त्या रेल्वेमध्ये अनेक कंपार्टमेंट असतात, म्हणजे अनेक डब्बे असतात, बोगे असतात. त्या सगळ्या कंपार्टमेंट किंवा बोगे मिळून ती अख्खी रेल्वे तयार होते. राईट? कारण रेल्वे लांब असते, ती अख्ख्या रेल्वेला एकाच याच्यात जर बनवलं तर ती वळेल कशी? करेक्ट? सो जेव्हा एखादं खूप लांब लचक किंवा मोठं विधेयक असतं किंवा एखादा खूप मोठा प्रस्ताव असतो चर्चेला घेतला जाणार, तर चर्चा सुरू करण्याच्या आधीच त्या लांब लचक किंवा मोठ्या विधेयकाला किंवा मोठ्या प्रस्तावाला वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये डिव्हाइड केलं जातं, विभागणी केली जाते. म्हणजे असं समजा की एखादं विधेयक आहे. ओके, म्हणजे कायदा बनवायचा आहे, कायद्याच्या मसुद्याला विधेयक म्हणतात. सो तो त्या कायद्यामध्ये समजा 100 कलम आहेत, तर चर्चेला घेण्याआधीच या 100 कलमांचे वेगवेगळे भाग पाडले जातात की बाबा शीर्षक आणि कोणत्या राज्यांना लागू होईल, कोणत्या प्रदेशांना लागू होईल वगैरे वगैरे, उद्दिष्टे, याच्याशी रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्याचा मिळून एक कंपार्टमेंट. त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांचा एक कंपार्टमेंट. त्याच्यानंतर काही विशिष्ट याच्याशी संबंधित तरतुदी एकत्र करायच्या, त्याची एक कंपार्टमेंट. अशी त्याची विभागणी केली जाते त्या तरतुदींची. समजा साधारणतः 15-20 यांची मिळून अशी कंपार्टमेंट केले तरतुदींच्या मिळून. मग एका भागात एखादे किंवा काही ठराविक कलम असतात. ओके, आणि मग असे जे भाग केले त्या एकेका भागावर चर्चा करून त्या भागाच्या चर्चेनंतर त्यावर मतदान घेतले जाते. म्हणजे समजा 100 कलम असतील, त्या 100 कलमांचे 20-20चे असे 5 कंपार्टमेंट केले असतील. ओके, तर या 20 वर चर्चा करायची, चर्चा आटोपली, या 20 कलमांवर मतदान घेऊन टाकायचं, म्हणजे हे झालं. पुढची 20 घ्यायची, चर्चा करायची, चर्चा संपली, याच्यावर मतदान घ्यायचं, विषय संपला. अशा पद्धतीने कंपार्टमेंटवर चर्चा, मतदान आणि पुढे सरकणे. अशा पद्धतीने प्रत्येक कंपार्टमेंटची चर्चा ज्यावेळी संपते आणि त्याच्यावर मतदान घेतलं जातं तर ती कंपार्टमेंट क्लोज होते तेवढी. राईट? समाप्त होते, त्या कंपार्टमेंटचं समापन होतं. पण ते कंपार्टमेंटचं समापन होतं, फक्त पूर्णच होत नाही. पुन्हा दुसरं कंपार्टमेंट परत घेतलं जातं. पहिल्या कंपार्टमेंटचं क्लोजर होतं, म्हणून क्लोजर बाय कंपार्टमेंट्स, खंडशः समापन असं याला म्हणतात. ओके, सिंपल आहे. तिसरा प्रकार म्हणजे कांगारू समापन, कांगारू क्लोजर. या प्रकारामध्ये संपूर्ण विधेयक किंवा प्रस्तावातील फक्त महत्त्वाची कलमे चर्चेला घेतली जातात व त्यावर मतदान घेतले जाते. याच्यामध्ये बघा असं म्हणायचं आहे मला, या प्रकारामध्ये संपूर्ण विधेयक म्हणजे काय, विधेयकातील असं, म्हणजे समजा विधेयक असेल तर विधेयकातली किंवा प्रस्ताव असेल त्या प्रस्तावातली फक्त महत्त्वाची कलमे चर्चेला घेतात. समजा एखाद्या याच्यामध्ये 100 कलम आहेत, पण त्याच्यातली महत्त्वाची कलम 40 आहेत आणि बाकी जनरल डेफिनेशन, अमुक ढमुक जनरल कलमे आहेत की त्याच्यावर फार चर्चा करायची गरज नाही. तर अशी फक्त महत्त्वाची जी 20 कलमं असतील त्या 20 कलमांवर चर्चा घेतली जाते, मतदान घेतलं जातं आणि त्या व्यतिरिक्त इतर जी 80 कलमे आहेत ते सभागृहाने मंजूर केली आहेत असं मानलं जातं. याला म्हणतात कांगारू समापन. कांगारू अशा जोरजोरात उड्या मारतो बघा. मग इथे पण काय होतं की समजा पहिलं कलम महत्त्वाचं आहे तर तो कांगारू पहिल्या कलमावर उभा आहे. पहिल्या कलमावर चर्चा झाली, मधले 20 कलम काही महत्त्वाचे नाही, डायरेक्ट 21वा कलम महत्त्वाचे आहे, तर कांगारूने 1 नंबरच्या कलमावर डायरेक्ट 21 नंबरवर उडी मारली. 21 नंबरवर चर्चा झाली, त्याच्यानंतर समजा पुढचे 50 कलम काही विशेष महत्त्वाचे नाही आहेत,
म्हणजे डायरेक्ट 71वं महत्वाचं आहे, 72वं. मग डायरेक्ट त्या 21 वरनं डायरेक्ट 72 वर उडी मारली. अशा पद्धतीने फक्त महत्वाच्या कलमांवर ते कांगारू उड्या मारत मारत जातं. म्हणून अशा याला काय म्हटलं जातं? कांगारू समापन, कांगारू क्लोजर. पुढचा प्रकार आहे चौथा, गिलोटिन समापन. आता तुम्ही गिलोटिन तुम्हाला माहित आहे का? गिलोटिन तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला हे लगेच समजेल. मध्ययुगीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काय इव्हन मॉडर्न हिस्ट्रीमध्ये म्हणजे अगदी 1800 पर्यंत वगैरे एक यंत्र वापरलं जायचं लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी. त्याला म्हटलं जायचं गिलोटिन. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये वगैरे अनेक ठिकाणी हे गिलोटिनने लोकांना मारलं गेलं. जे लोकशाहीची मागणी करत होतो, हुकुमशाहीच्या विरुद्ध होते, धर्मसत्तेच्या विरुद्ध होते, काही निवडक लोकांच्या सत्तेच्या विरुद्ध होते, असे जे लोकशाहीचे आंदोलन होते त्याच्यात अनेकदा चांगल्या चांगल्या विचारवंतांना, लोकशाहीची मागणी करणाऱ्यांना या गिलोटिनच्या खाली मारलं गेलं. तर या गिलोटिनमध्ये काय असतं? इथे एक असं हे बेड असतं, इथे एक असा खाचा असतो. ओके. ज्या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असेल त्याला त्याचे हात पाय बांधून त्याची मान इथे ठेवली जाते. याच्यामध्ये ही बघा, या माणसाची मान आहे, वरनं हे पॅक केलं जातं आणि याच्यात एक खाचा असतो. आणि हा बघा इथे वरती हे असं पातं आहे बघा, असं तिरकं पातं आहे. ओके. जेणेकरून सगळी मान कापली गेली पाहिजे. आणि हे अत्यंत जड, ही याने ताणून ठेवलेली आहे. आणि ज्या क्षणी याने सोडली हे पातं सोडलं की इथे मान कटणार. हे बघा, ही मान याने हातात घेतलेली आहे आणि धडापासून मान मोकळी होणार. हे जे यंत्र वापरलं जायचं मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी याला गिलोटिन म्हटलं जायचं. सो गिलोटिनमध्ये त्या माणसाला झोपवलं, अचानक सोडून दिलं आहे की हे वजनाने खटकन आणि एका झटक्यात 2 तुकडे, असं गिलोटिन होतं. त्याच पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट अचानक, ॲब्रप्टली, सडनली, अचानकपणे संपवली जाते तर त्याला गिलोटिन म्हणतात. अशा पद्धतीने गिलोटिन समापन म्हणजे अचानक, फार जास्त विचार न करता सडनली चर्चा संपवली जाते. अशा चर्चा संपवण्याच्या मोशनला गिलोटिन क्लोजर म्हणतात. जेव्हा एखाद्या विधेयक अथवा प्रस्तावावरील चर्चेसाठी निश्चित केलेला वेळ संपतो व अजून जास्त वेळ देणे शक्य नसते, अशा वेळी तोपर्यंत चर्चा झालेल्या व चर्चा न झालेल्या कलमावर देखील एकत्रितच मतदान घेतलं जातं. समजा टाइम दिलेला होता त्या प्रस्तावावरील चर्चेला 2 तास, 2 तास संपले. समजा 100 कलमांवर चर्चा करायची होती ना, अजून 20च कलमांवर चर्चा झालेली आहे, पण आता 2 तास संपले, जास्त वेळ देणं शक्य नाही. ठीक आहे, 2 तासाची चर्चा झाली, 20च कलम झाले, काही हरकत नाही, संपला, आता विषय संपला. एक घाव 2 तुकडे. एकाच वेळी जी 80 कलमांवर चर्चा पण झालेली नाहीये त्यांना पण मतदानाला टाकलं जातं. असं नाही की 20 वर चर्चा झाली होती म्हणून 20 वर मतदान. नो, 20 वर चर्चा झाली, बाकीचं नाही होऊ शकलं, 2 तास संपले, जास्त वेळ देणं शक्य नाही. सगळ्याचे सगळे आता ते चर्चा झालेले 20 आणि न चर्चा झालेले 80 सगळ्यांवर एकाच वेळी मतदान, विषय संपला आणि क्लोज केलं जातं, मतदान केलं जातं, ठराव पास किंवा नाही पास, विषय संपला. याला म्हणतात गिलोटिन क्लोजर. ओके. सो गिलोटिन हे मी सगळं सांगितलेलं आहे, अचानक अंत वगैरे वगैरे, त्याच्यामुळे इथे गिलोटिन क्लोजर म्हणतात आणि हे पण मी सांगितलं. ओके. सो क्लोजर मोशन ही आपण बघितली, पहिली मोशन आपण बघितली क्लोजर मोशन, आणि त्याच्यामध्ये हे गिलोटिन बघितलं. राईट. पुढची मोशन विशेषाधिकार प्रस्ताव किंवा प्रिव्हिलेज मोशन. याला विशेषाधिकार प्रस्ताव किंवा विशेषाधिकार हनन प्रस्ताव असं पण म्हणतात. ओके. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज. सो प्रिव्हिलेज मोशन किंवा ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मोशन असे म्हणतात. मग संसदेला ॲज ए होल म्हणजे पूर्ण संसद मिळून आणि संसदेच्या सर्व सभासदांना काही विशेष अधिकार असतात. उदाहरणार्थ, त्यांनी जो प्रश्न विचारलेला असेल त्या प्रश्नाच्या बाबतीत योग्य आणि पूर्ण माहिती मिळणे हा त्यांचा विशेष अधिकार आहे. एखाद्या सदस्याने कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याविषयी त्याला योग्य आणि करेक्ट आणि फुल माहिती मिळणं हा सदस्याचा अधिकार आहे.
विशेषाधिकार आहे, नुसता अधिकार नाही, विशेषाधिकार आहे, म्हणजे प्रिव्हिलेज आहे. सभासदांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन संसदेमध्ये न करणं हा सुद्धा संसद सदस्याचा विशेषाधिकार आहे. तो किती पाळला जातो हा भाग वेगळा आहे, पण तो त्याचा विशेषाधिकार आहे. मग समजा एखाद्या मंत्र्याकडून एकूण संसदेच्या म्हणजे संसद मिळून, आता संसदेचे विशेषाधिकार आणि संसदेच्या सदस्यांचे विशेषाधिकार हे आपण अजून बघितलेलं नाही. तुम्ही वाचू शकतात, कारण ते असं खूप जनरल टॉपिक आहे तो, त्यामुळे कुठल्या पुस्तकातनं वाचला तरी चालेल किंवा भविष्यात आपण कधीतरी एखादं लेक्चर घेऊ. तर संपूर्ण संसदेचे विशेषाधिकार जे असतात किंवा काही सभासदांच्या विशेषाधिकारांचं जर हनन झालं असेल असं एखाद्या सभासदाला वाटलं तर त्या मंत्र्याविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव मांडला जातो. विशेषाधिकार हनन, की बाबा तुम्ही अमुक अमुक स्टेटमेंट करून किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर न देऊन किंवा अमुक अमुक स्टेटमेंट करून माझं चारित्र्य हनन करून माझे जे विशेषाधिकार आहेत राज्यघटनेने किंवा कायद्याने किंवा कामकाजाच्या नियमांनी जे दिलेले माझे विशेषाधिकार आहेत त्यांचं तुम्ही हनन केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या विरुद्ध हे विशेषाधिकार हनन प्रस्ताव मांडला जातोय. ओके. संबंधित मंत्र्याच्या अशा वर्तणुकीची निंदा करणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असतो, की त्याने ज्या मंत्र्याविरुद्ध तो मांडला जातो की त्या मंत्र्याने ज्या पद्धतीने तो वागलेला आहे त्याची निंदा व्हायला पाहिजे, म्हणून हा प्रस्ताव मांडला जातो. उदाहरणार्थ समजा एखाद्या मंत्र्याने माहिती लपवली किंवा वस्तुस्थिती लपवली किंवा हेतुपुरस्सर चुकीची माहिती दिली किंवा वस्तुस्थिती सदनाच्या पटलावर मांडली किंवा असंसदीय भाषा वापरून चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. असंसदीय भाषा म्हणजे संसदेमध्ये कशी भाषा वापरावी याचे काही नियम आहेत आणि जर तशा प्रकारची भाषा नसेल तर ते बोललेलं, बघा संसदेतला प्रत्येक वर्ड रेकॉर्ड केला जातो, सगळे डिबेट्स रेकॉर्ड केले जातात. तर जर असं वाटलं की असंसदीय भाषा म्हणजे संसदेला न शोभणारी भाषा एखाद्या मंत्र्याने सदस्याने कोणीही वापरलेली असेल तर ती एक्सपंज केली जाते, म्हणजे संसदेच्या रेकॉर्डमधनं काढून टाकली जाते. ओके. तर अशी असंसदीय भाषा वापरली असेल, त्याच्याद्वारे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला असेल तर असा प्रस्ताव मांडता येऊ शकतो. उदाहरणार्थ म्हणून आता बघा संसदेच्या इतिहासामध्ये सत्ताधारी विरोधी अनेक सदस्यांविरुद्ध हे प्रस्ताव आलेले आहेत. त्याच्यामुळे मी असं अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही जस्ट प्रिव्हिलेज मोशन अगेन्स्ट असं जरी गुगल केलं तर तुम्हाला सगळं सापडेल. अगदी अलीकडची म्हणून मी फक्त एक्झाम्पल कोट केलेलं आहे की अलीकडे राज्यसभेमध्ये पियुष गोयल हे जे मंत्री आहेत यांच्या विरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर असा आरोप केला होता की चीनशी हातमिळवणी करून देशविरोधी कारवाया किंवा देशद्रोह करता आहेत असा त्यांनी बोलण्याच्या ओघात ते बोलले होते. आणि मग हे किंवा आम्हाला चीनचे सहाय्यक म्हणून देशद्रोही म्हणून म्हणणं हे आमचं चारित्र्य हनन आहे आणि हे कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही बोलतात, संसदेमध्ये बोलतात, म्हणजेच आमच्या विशेषाधिकारांचं तुम्ही हनन करत आहात असं विरोधी पक्षाला वाटलेलं असल्यामुळे विरोधी पक्षाने पियुष गोयलजी यांच्या विरुद्ध हा विशेषाधिकार हनन प्रस्ताव मांडला होता. ओके. राईट. हे बघा एक मी सॅम्पल एक्सवरची हे दिलेली इंडिया टुडेची. द न्यूली फॉर्म्ड ऑपोजिशन ब्लॉक इंडिया on Tuesday submitted a privilege notice against Union Minister Piyush Goyal for allegedly resorting to unparliamentary phrase म्हणजे काय असंसदीय भाषा in राज्यसभा. Congress General Secretary Jairam Ramesh alleged that Goyal, who is the leader of the upper house, आपण बघितलेलं आहे ना हे लोकसभा आणि राज्यसभेचे सभागृह नेते, ते राज्यसभेचे सभागृह नेते आहेत, referred to leaders of opposition as traitors म्हणजे देशद्रोही. ओके. असं विरोधी पक्षाच्या नेत्यांना ते म्हटले, त्याच्यासाठी हा विशेषाधिकार हनन प्रस्ताव मांडला गेला होता. ओके. राईट. सो आपण क्लोजर मोशन बघितलं, विशेषाधिकार हनन प्रस्ताव बघितला. पुढचा प्रस्ताव म्हणजे लक्षवेधी किंवा ऍक्च्युली हे लक्ष नाही पाहिजे, लक्ष पाहिजे. लक्ष म्हणजे आपण जे धनुष्यबाणाने जे लक्ष असतं ना टार्गेट, त्याला लक्ष
म्हणतो. आणि लक्ष म्हणजे काय, तुमचं कुठे लक्ष आहे त्याच्यातलं लक्ष म्हणजे अटेन्शन. सो दोघांमध्ये फरक आहे. इथे क्ष ऐवजी तुम्ही ज्यावेळी हे डाउनलोड कराल त्यावेळी क्ष ऐवजी क्ष करून घ्यायचं फक्त. ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलिंग अटेन्शन मोशन. कॉलिंग म्हणजे वळवणे, अटेन्शन म्हणजे लक्ष. तर लक्ष वळवण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून लक्षवेधी प्रस्ताव, लक्ष वेधून घेण्यासाठी कॉलिंग अटेन्शन. एखाद्या तातडीच्या आणि सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर संबंधित मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी व त्यांच्याकडून त्या मुद्द्यावर अधिकृत माहिती किंवा स्टेटमेंट म्हणजे ऑथेंटिक किंवा ऑथोराइज्ड स्टेटमेंट मिळवण्यासाठी कॉलिंग अटेन्शन. म्हणजे समजा काहीतरी अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावर शासनाने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे किंवा शासनाने काही अधिकृत डेटा देणं गरजेचं आहे किंवा शासनाने एक अधिकृत स्टेटमेंट देणं गरजेचं आहे आणि ते अर्जंट आहे, त्यावेळी लक्ष वेधण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. या प्रस्तावाचा उद्देश हा साधारणतः 0 प्रहरामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उद्देशासारखाच असतो. 0 प्रहरामध्ये पण आपण बघितलेलं काय आहे की तातडीच्या, सार्वजनिक हिताच्या, इथे पण तसंच आहे बघा, तातडीच्या, सार्वजनिक महत्त्वाच्या म्हणजे काय, 0 प्रहरासारखाच याचा पण थोडक्यात उद्देश असतो. मात्र 0 प्रहराचा समावेश संसदेच्या कामकाजाच्या नियमांमध्ये नाही, पण लक्षवेधी प्रस्तावाचा उल्लेख मात्र संसदेच्या नियमांमध्ये आहे. आपण बघितलेलं की 0 प्रहर ही परंपरा आहे, तिचा अजून 0 प्रहरामध्ये कुठेही 0 प्रहराचा उल्लेख कुठेही राज्यघटनेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या संसदेशी संबंधित कायद्यामध्ये किंवा संसदेच्या कामकाजाच्या नियमांमध्ये कुठेही नाही, पण लक्षवेधीचा उल्लेख मात्र आहे. ऑफिशियल ती एक मोशन आहे. ओके, हा प्रस्ताव देखील भारतीय संसदीय परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार आहे व 1954 पासून अस्तित्वात आहे. म्हणजे सुरुवातीला नव्हता पण नंतर तो इन्क्लूड करण्यात आलेला आहे ऑफिशियल आपल्या नियमांमध्ये. राईट. सो दिस इज कॉलिंग अटेन्शन किंवा लक्षवेधी ठराव किंवा लक्षवेधी प्रस्ताव, कॉलिंग अटेन्शन मोशन. ठीक आहे. आणि याच्याशी संबंधित जी नोटीस दिली जाते त्याला कॉलिंग अटेन्शन नोटीस असं म्हणतात. आणि याचा सुद्धा उद्देश कोणासारखा असतो, 0 प्रहरातल्या प्रश्नांसारखाच याचा सुद्धा उद्देश असतो. राईट. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या मोशन्स आहेत त्या बघू आणि पुढे जाऊ. थँक्यू व्हेरी मच.